राजदरबार. राजा कृष्णदेवराय दरबारात बसलेले आहेत. मंत्र्यांमध्ये चिंता आणि चर्चा सुरू आहे. मंत्री एक चिंतेने, महाराज, गावातील गरीब लोकांचा हाल झालंय. कर भरायला त्यांच्याकडे काहीच उरलं नाही. राजा गंभीरपणे, खरंच उपाय हवा. पण कोण करणार? तेवढ्यात दार उघडतं आणि तेनालीराम खुशाल आत येतो. तेनालीराम हसत. महाराज, चिंता नको. दिलदार तेनालीराम आहे ना. दृश्य गाव. तेनाली गावात येतो आणि ग्रामस्थांना भेटतो. वातावरण दुःखी आणि तणावपूर्ण. गावकरी हळहळून, साहेब, पिकं गेली. कर भरायचा कस? तेनाली विचारात पडतो, मग अचानक हसतो. तेनाली, कर नसेल तर काय? मेहनत आहे ना. आपण एकत्र येऊ आणि राजा स्वतः आपल्याकडे येईल. गावकरी चकित. गावात उत्साहाचे वातावरण. सर्व लोक एकत्र येऊन काम करत आहेत. साफसफाई, रस्त्यांची दुरुस्ती, विहीर बांधणी, सामुदायिक श्रमदान. काम जलद आणि आनंदात सुरू आहे. राजा आणि मंत्री गाव पाहायला येतात आणि आश्चर्यचकित होतात. राजा आश्चर्याने, हे कोण केलं? तेनाली नम्रपणे, महाराज, कर भरता लोकांनी देशासाठी मन भरलं. प्रेम, एकता, हाच सर्वात मोठा कर आहे. राजा प्रभावित होतो. राजा गावक्यांच्या एकतेने प्रभावित झालेला. मोठ्या मनाने सर्वांसमोर घोषणा करतो. राजा आनंदाने, या वर्षाचा कर माफ. आणि तेनालीरामाला सन्मान. तेनाली हसत. दिल मोठं असलं की राजेपणही लहान पडतं. स्क्रीन टेक्स्ट. मोठेपणा दानात असतो, पदात नाही.